नमस्कार. गोष्ट पुण्याची लोकसत्ता ऑनलाईनच्या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मागील काही भागांमधून आपण पुण्यातील ऐतिहासिक मारुतींचा आणि मारुतींच्या नावांमागील ऐतिहासिक गोष्टींचा आढावा घेतला. त्यामध्ये वीर मारुती, उंटाडे मारुती, सोन्या मारुती, भिकारदास मारुती हे सगळे मारुती आपण कव्हर केले आणि त्यांचा इतिहास जाणून घेतला. मात्र यामध्ये एक मारुती राहिला होता. तो मारुती होता पत्र्या मारुती. म्हटलं चला आजच्या गोष्ट पुण्याच्या भागामध्ये लोकसत्ताच्या प्रेक्षकांना पत्र्या मारुतीचं दर्शन घडूयात आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण नावामागची गोष्ट सांगूयात. मित्रांनो, पूर्वीच्या काळात पुण्यामध्ये विविध भागांमध्ये सरदार मंडळींचे वाडे होते आणि त्या वाडे असलेले भाग किंवा गल्ल्या या सरदार मंडळींच्या नावानंच ओळखल्या जायच्या. अर्थात पूर्वीच्या काळी प्रवासासाठी साधनं सुद्धा कमी होती, त्यामुळे या सरदार मंडळींना प्रवास करण्यासाठी डोली किंवा पालखी वापरली जायची आणि या डोली किंवा पालखी उचलणाऱ्या वाहणाऱ्या लोकांना डोलकर असं म्हटलं जायचं. आणि त्या काळामध्ये ही लोक म्हणजे डोलकर लोक ही एका आळीमध्ये राहायची आणि त्या आळीला डोलकर अळी म्हटलं जायचं. बरं, आता डोलकर अळी मी आत्ता का सांगतोय तर हे पत्र्या मारुती मंदिर जिथे आहे तीच ही डोलकर अळी. या डोलकर अळीमध्ये त्या काळी एक मारुती होता. स्थानिक लोक त्याला पूजायचे, नमस्कार करायचे. हा मारुती डोलकर अळीत असल्यामुळे त्या काळी डोलकर अळीचा मारुती म्हणून हा प्रसिद्ध झाला. आज हे मंदिर नेमकं कुठे सांगायचं झालं तर लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना नारायण पेठेतील लागणाऱ्या चौकात उजव्या हाताला आपल्याला हे मंदिर दिसून येतं. आता हे मंदिर काही भव्य वगैरे नाहीये बरं का. बाहेरून बघितलं तर मंदिर छोटं आणि उंचीलाही कमीच भासतं. या मंदिरातील मारुतीची मूर्ती आपल्याला रेखीव स्वरूपात अगदी चित्रांमध्ये पाहतो तशी दिसते. ती मूर्ती साधारण 2 फुटांची असून मारुतीच्या मूर्तीच्या विविध प्रकारांपैकी गदाधारी मारुती या प्रकारातली आहे. मंदिराचा थोडाफार इतिहास झाला. मंदिर कुठे हे सुद्धा आता कळलं. पण मंदिराच्या नावामागची गोष्ट काय? आता पत्र्या मारुती मंदिर हे नाव कसं पडलं या नावाच्या सुद्धा 2 गोष्टी आहेत बरं का. म्हणजे 2 संदर्भ आपल्याला इतिहासात त्याचे आढळतात. त्यातील पहिला संदर्भ म्हणजे पुण्यात पहिल्यांदा पत्रे आले ते 1867 साली ससून रुग्णालयासाठी. कालांतरानं या रुग्णालयाचं काम संपल्यावर राहिलेले पत्र्याचे तुकडे या मारुती मंदिरासाठी वापरण्यात आले. त्या काळी पत्र्याची शेड असलेला एकमेव मारुती म्हणून अल्पावधीतच तो पत्र्या मारुती म्हणून ओळखला जाऊ लागला. हा झाला पहिला संदर्भ. दुसरा संदर्भ आपल्याला सुप्रसाद पुराणिक यांच्या नावामागे दडलंय का या पुस्तकामध्ये आढळून येतो. त्यात अशी नोंद आहे, वाडेकर कुटुंब कोकणामधून पुण्यात स्थायिक झालं तेव्हा या डोलकर अळीमध्ये आलं. त्यावेळेला हा मारुती रस्त्याच्या मधोमध पाराजवळ होता. पुढे 1910च्या सुमारास आत्ता मंदिर आहे तिथं स्थलांतरित केलं गेलं. त्यावेळी महायुद्ध सुरू असल्यानं नळीचे पत्रे वापरून सैनिकांच्या निवासाची सोय केली जायची. त्या काळात हे मंदिर बांधलं असून त्यावेळी केशव बापू वाडेकर यांनी नळीचे पत्रे वापरून मंदिर प्रदक्षिणा मार्गाची सोय केली आणि या मारुतीला पत्र्या मारुती असं नाव पडलं. मित्रांनो, आधीपासूनच गजबजलेला असणारा नारायण पेठेचा हा भाग
आता सध्या तिथल्या विद्यार्थ्यांमुळं किंवा दुकानांमुळं आणखीनच वर्दळीचा झालाय. पण या वर्दळीमध्ये सुद्धा पत्र्या मारुती हे मंदिर, त्याचं नाव आणि त्याचं वेगळेपण टिकून आहे. या मंदिराला नक्की भेट द्या. गोष्ट पुण्याचीच्या या भागामध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या भागात एका नवीन जागेसह.